मीरा भाईंदरमधील महानगरपालिकेची पहिली सीबीएसई शाळा सुरू करण्याऐवजी त्याच इमारतीतील वर्गखोल्या धनाढ्य खाजगी शिक्षण संस्थेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव समोर आल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होतो आहे। भाईंदर पूर्व येथील जुन्या आरक्षण क्रमांक 115 मधील पालिकेच्या नव्या शाळा इमारतीमधील 24 वर्गखोल्या एन.एल. दालमिया शाळेला एका वर्षासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव 13 ऑगस्टच्या महासभेसमोर ठेवण्यात आला आहे। हीच ती इमारत आहे जिथे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई शाळा सुरू करून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा 2023 पासून करण्यात आली होती। मात्र शाळा आजतागायत सुरू झालेली नाही। महासभेच्या प्रस्तावानुसार एन.एल. दालमिया शाळेच्या इमारतीला आग लागल्याने तात्पुरत्या स्वरूपात वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली असून त्यातून पालिकेला सुमारे 1,46 लाख रुपयांचे वार्षिक भाडे मिळणार आहे। माजी नगरसेवक ओमप्रकाश गडुदिया यांनी या निर्णयावर गंभीर शंका व्यक्त केली आहे। त्यांच्या मते जरी हा प्रस्ताव एका वर्षासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी पुढे त्याला मुदतवाढ देऊन संपूर्ण इमारत एन.एल. दालमिया शाळेला देण्याचा घाट महापालिका प्रशासन आणि विद्यमान आयुक्त घालत आहेत। तत्कालीन आयुक्तांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी पालिकेची सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। मग विद्यमान आयुक्त त्याच इमारतीतील वर्गखोल्या धनाढ्य खाजगी शिक्षण संस्थेला का देत आहेत असा थेट सवाल माजी नगरसेवक ओमप्रकाश गडुदिया यांनी उपस्थित केला आहे। या प्रस्तावामुळे गरीब विद्यार्थ्यांचे मोफत सीबीएसई शिक्षण पुन्हा किमान 1 वर्ष लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे 13 ऑगस्टच्या महासभेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो याकडे शहराचे लक्ष लागले आहे। या प्रस्तावाला सेना आणि मनसेनेही विरोध केला आहे। सीबीएसई बोर्ड पाठ्यक्रम सुरू करण्यासाठी ही 4 मजली इमारत एका माळ्यामध्ये अंदाज 15 ते 16 रूम आहे। महापालिकेचे डिपार्टमेंट आरोग्य शिक्षण विभाग असे काही आरोग्य तिकडे डिपार्टमेंट उघडण्यात आले। माननीय आयुक्तांनी ही शाळेची जागा 1,45 लाख रुपयामध्ये ते एन.एल. दालमिया शाळा आहे जे मेन रोडला त्यांना भाड्यापट्ट्यावर देण्याची अशी शिफारस केलेली आहे। आमची मागणी एवढीच होती की सार्वजनिक मालमत्ता आहे, म्हणजे महापालिकेच्या शाळेचा तो मालमत्ता आहे आणि त्याचा वापर गोरगरीब मुलांनाच झाला पाहिजे अशी आमची मागणी होती। मुळात मीरा भाईंदर शहरामध्ये जे मध्यमवर्गीय लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, ते अतिशय आस लावून आहेत की कधी ही शाळा इंद्रलोकची सीबीएसई सुरू होते आणि गोरगरिबांना या शाळेमध्ये इंग्रजीतल्या दर्जेदार शिक्षणाचा आनंद घ्यायला मिळतो।